नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. लवकरच 71वी महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्य स्पर्धा होणार आहे. या कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात धाराशिव जिल्हा संघात येरमाळा येथील 2 अष्टपैलू खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात एक आहे तो सोहेल शेरखां पठाण आणि दुसरा समर्थ मनोज बारकू. या दोघांच्या निवडीबद्दल त्यांचा ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं असून आपलं अण्णा चॅनलही त्यांचं अभिनंदन करतं. त्यांनी आपल्या खेळात नैपुण्य दाखवावं आणि आपली कारकीर्द अशीच भरत न्यावी हीच देवी येडेश्वरी चरणी प्रार्थना. तामलवाडी येथे 375 एकर क्षेत्रावर MIDCला राज्य शासनानं मान्यता दिली आहे आणि त्यात तो प्रस्तावही मंजूर केला आहे. त्यानंतर परवा म्हणजे गेल्या सप्ताहात सोलापूर येथे MIDCचे लातूर उपविभागाचे अधिकारी आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत उपस्थित असलेल्या 130 उद्योजकांनी तामलवाडी MIDCत आपला उद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यात 80 उद्योजक हे टेक्स्टाईल उद्योग आहेत आणि 50 गारमेंटमधले आहेत. 130 ही उद्योजक आपल्याला लवकरात लवकर तिथे प्लॉट अलॉट व्हावा, सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं लवकर आमचे उद्योग सुरू करूत असं बैठकीत स्पष्ट केलं. या येऊ घातलेल्या उद्योगामुळे जवळपास 10,000 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ही MIDC लवकर उभी राहावी आणि जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हातांना लवकरात लवकर काम मिळावं ही सर्वांची अपेक्षा आहे. काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारने जी विजेसंदर्भात कमिटी आहे DSSR त्या बैठकीत RDCSS याची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नवीन विद्युत DP, नवीन वीज कनेक्शन हे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत. ही कामं दर्जेदार व्हावीत आणि तुमच्या कामाबद्दल कुणी ओरड करू नये अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वीज मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी केल्या. एकंदरीत गेल्या 2019 पासून आजपर्यंत आणि पुढेही विजेबाबत जिल्ह्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर वारंवार प्रयत्न करत आहेत आणि त्याचा लाभही जिल्ह्यातील जनतेला मिळत असल्याचं चित्र आपणाला पाहावयास मिळत आहे. कळंब शहर आणि तालुक्याला अगदी गंडा घालणाऱ्या पतसंस्था, मल्टीस्टेट आणि खाजगी फायनान्स कंपन्यांचं जणू हेच वरदान लाभलंय की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण दरवर्षी 1-2 मल्टीस्टेट, एखादी पतसंस्था किंवा खाजगी फायनान्स कंपनी कळंबकरांना टोप्या लावून त्यांचं आर्थिक नुकसान करत आहे हे दिसून येत आहे. आताही साईराम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं कळंब
आणि परिसरातील ठेवीदारांना 1,90,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालं आहे। या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या मल्टीस्टेटचे संचालक आणि कळंब येथील या मल्टीस्टेटच्या शाखेचे कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास ही सुरू असल्याची माहिती मिळत आहे। हा पोलीस तपास लवकरात लवकर पार पडावा, गुन्हेगारांना ताब्यात घ्यावं आणि ज्या ठेवीदारांना ही टोपी बसली आहे त्यांचे पैसे परत लवकरात लवकर मिळावेत यासाठी आता पोलीस यंत्रणेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते करतेही। काल संध्याकाळी जो पाऊस, काल दुपारी अधूनमधून पाऊस पडत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत होता। संध्याकाळपासून ती पावसाची रिमझिम आज पहाटेपर्यंत पण सुरू होती। त्यामुळं खरीप पिकांना ते वरदानच ठरणार आहे आणि हळूहळू जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, छोटे तलाव त्यांची पाणी पातळीत पण वाढ होत असल्याचं समाधानकारक चित्र दिसत आहे। आज तुर्तास एवढंच। धन्यवाद।